चार पवार एक बारामती, पण बारामतीकरांची कुणाला पसंती? भारतात महाराष्ट्र, महाराष्ट्रात बारामती, पण बारामतीचा दादा ठरवायला बारामतीकरांची लागते पसंती. आता बारामतीकरांची पसंती कुणाला? दादांचे पुतणे की दादांच्या मुलांना? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. चार पवार एक बारामती, बारामतीकरांची कुणाला पसंती. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. 1967च्या विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातून बारामतीचे पहिल्यांदा आमदार झाले ते शरद पवार. 1991च्या विधानसभा पोटनिवडणुकीत पवार कुटुंबातून दुसरी व्यक्ती बारामतीची पहिल्यांदा आमदार झाली आणि ती म्हणजे अजित पवार. अजितदादांच्या निधनानंतर 2026 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पवार कुटुंबातील तिसरी व्यक्ती बारामतीची पहिल्यांदा आमदार झाली आणि त्या म्हणजे अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार. म्हणजेच 1967 पासून आज अखेर गेली 59 वर्षांपासून बारामतीचे आमदार कोण? तर पवार, पवार आणि पवार. शरद पवार 6 वेळा, अजितदादा 8 वेळा, तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यंदा पहिल्यांदाच बारामतीच्या आमदार झाल्या. 1967 ते 2026 हा 59 वर्षांचा कालखंड काका पुतण्याचा राहिला. पण आता पुढे काय? अजितदादा यांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार आमदार झाल्या. पण आता अजितदादांच्या निधनानं बारामतीत निर्माण झालेल्या राजकीय नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पवार कुटुंबातील चौथी व्यक्ती म्हणून कोणता दादा होणार? दादांची राजकीय नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी सध्या बारामतीकरांपुढे 4 पवारांचे पर्याय खुले आहेत. बारामतीकर या 4 पवारांपैकी कुणाला पसंती देणार? आता हे 4 पवार कोण? हे 4 पवार म्हणजे अजितदादांची 2 मुलं आणि 2 पुतणे. सुरुवातीला पुतण्यांविषयी बोलू, मग दादांच्या मुलांविषयी. युगेंद्र पवार, शरद पवारांचे नातू अर्थात अजितदादांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार. उच्च शिक्षित, नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठ बॉस्टनमधून फायनान्स इन्शुरन्समध्ये पदवी. शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, विद्याप्रतिष्ठानचे खजिनदार आणि बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष म्हणजेच युगेंद्र पवार. 2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र पवारांनी शरद पवार गटासोबत राहणं पसंत केलं. पुढे 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लागली आणि बारामतीच्या राजकीय पटलावर युगेंद्र पवारांचा उदय झाला. बारामतीच्या निवडणूक रिंगणात प्रथमच काका वर्सेस पुतण्या म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झाली आणि ही निवडणूक अजित पवारांनी 1,899 इतक्या मताधिक्यानं जिंकली. या निवडणुकीत युगेंद्र पवारांनी 80,233 इतकी मतं मिळवत अजितदादांविरोधात पहिल्यांदाच कोणीतरी 70,000हून अधिक मतं मिळवण्याची किमया करून दाखवली. मला कुणाचा वारसा घेऊन नवीन दादा व्हायचं नाही. युगेंद्र पवार यांच्या रूपानं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला एक युवा नेतृत्व मिळालं. मला कुणाचा वारसा घेऊन नवीन दादा व्हायचं नाही, तर युगेंद्र पवार म्हणूनच काम करायचं अशी भूमिका घेणाऱ्या युगेंद्र पवारांनी मला शरद पवारांचा पक्ष वाढवायचा आहे असा निश्चय बोलून दाखवला. आजोबांच्या पक्षाची धुरा खांद्यावर घेतलेल्या या नातवाला म्हणजेच संयमी, मितभाषी स्वभावाच्या युगेंद्र पवारांना भविष्यात बारामतीकर पसंती देणार का? युगेंद्र पवार बारामतीचे नवे दादा होणार का? तुर्तास या प्रश्नाचं उत्तर मनातच धरून ठेवा. तोपर्यंत मी बारामतीच्या आणखी एका होऊ घातलेल्या दुसऱ्या दादाविषयी सांगायला सुरुवात करतो. रोहित पवार, शरद पवारांचे नातू अर्थात अजितदादांचे चुलत बंधू राजेंद्र पवार यांचे पुत्र रोहित पवार. उच्च शिक्षित, मुंबई विद्यापीठातून BMSची पदवी, बारामती ॲग्रो लिमिटेडचे CEO, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष. 2017 मध्ये शिरसुफळ गुणवडी गणातून पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून पहिलं राजकीय पाऊल पडलं आणि मग पुढील 2च वर्षात रोहित पवारांनी आमदार बनून थेट विधानसभेत पाऊल टाकलं.
2009 आणि 2014 असे सलग दोनदा आमदार बनलेल्या आणि 2014 मध्ये मंत्री राहिलेल्या भाजपच्या राम शिंदेंना 2019च्या निवडणुकीत 43,347 इतकं मताधिक्य मिळवत घरी बसवलं आणि अजितदादांचा पुतण्या आहे, मी अजितदादांचा पुतण्या हे दाखवून दिलं. पुढे 2024च्या निवडणुकीतही रोहित पवारांनी राम शिंदेंची डाळ शिजू दिली नाही आणि दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, पण शरद पवारांसोबतच राहिले. जानेवारी 2024 मध्ये बारामती ॲग्रोवर ईडीकडून छापेमारी झाली, पण न डगमगता सामोरे गेले. सरकारच्या विरोधात विविध विषयांवर मोर्चे काढून आंदोलनं करून सरकारला अक्षरशः धारेवर धरले. 2026 मध्ये अजितदादांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर रोहित पवार अधिक आक्रमक बनले. अजितदादांचा अपघात की घातपात याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि यामागे जे कोणी दोषी आढळतील त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हावी यासाठी सरकार आणि तपास यंत्रणांना फैलावर घेऊ लागले. आजच म्हणजे 28 मे रोजी अजितदादांना जाऊन 4 महिने पूर्ण झाल्यानंतर एक भावनिक पत्र लिहून मी कुणालाही सोडणार नाही दादा, तुम्हाला हा माझा अंतिम शब्द आहे असं म्हणून आपल्या पुढील लढाईबद्दल स्पष्ट शब्दांमध्ये सुतोवाच केले. आक्रमक, लढाऊ आणि अभ्यासू नेतृत्व असलेले आणि युगेंद्र पवारांपाठोपाठ बारामतीत सक्रिय असलेले रोहित दादा बारामतीचे दादा होणार का? तुर्तास याही प्रश्नाचं उत्तर मनात धरून ठेवा. तोपर्यंत मी बारामतीच्या आणखी एका होऊ घातलेल्या तिसऱ्या दादाविषयी सांगायला सुरुवात करतो. पार्थ पवार, शरद पवारांचे नातू अर्थात अजितदादांचे थोरले पुत्र पार्थ पवार. कुणाच्या ध्यानीमनीही नसताना 2019 मध्ये राष्ट्रवादीनं मावळ लोकसभा मतदारसंघातून एका तरुण उमेदवाराला निवडणुकीत उभं केलं. नाव होतं पार्थ पवार. 2014 मध्ये मावळ जिंकलेल्या शिवसेनेच्या श्रीरंगप्पा बारणे यांच्यासमोर राष्ट्रवादीनं पार्थ पवारांना उभं करत राजकीय खेळी खेळली खरी, पण ती पक्षाच्या अंगलट आली. शरद पवारांचा नातू, अजितदादांचा पुत्र या राजकीय वारशाची जादू बारणेंसमोर काही चालली नाही आणि श्रीरंगप्पा बारणे व पार्थ पवार या दोन्ही उमेदवारांनी आपापल्या नावांवर एक विक्रम चढवला. शरद पवारांच्या नातवाला अर्थात अजितदादांच्या पुत्राला निवडणुकीत पाडण्याचा विक्रम श्रीरंगप्पा बारणे यांच्या नावावर झाला, तर तिकडे बारामतीच्या पवार कुटुंबातील कुणाला तरी पहिल्यांदाच पराभव पाहावा लागल्याचा विक्रम पार्थ पवारांच्या नावावर झाला. दरम्यानच्या काळात राजकारणापासून काही वर्षे दूर राहिलेले पार्थ पवार अजित पवारांच्या निधनानंतर मात्र राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले. इकडे आई सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री बनल्या, तर तिकडे दिल्लीत पार्थ पवार राज्यसभा खासदार बनले. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागताच खासदार पार्थ पवार पक्षात आणि मतदारसंघात कमालीचे सक्रिय झाले. प्रचार असो की पक्षाची संघटन बांधणी, दोन्हीकडे आपल्या राजकीय नेतृत्वाची चुणूक दाखवली आणि सुनेत्रा पवार राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात विक्रमी मताधिक्यांनी निवडून येत बारामतीच्या आमदार झाले. आता तर पक्षातील ज्येष्ठ वरिष्ठ नेत्यांनाही आपण अजितदादांचे पुत्र आहोत याची दखल घ्यायला पार्थ पवारांनी भाग पाडले. धीर गंभीर पण तितकेच चाणाक्ष असलेले आणि राजकारणात कमबॅक करत पक्षावर पकड मजबूत करणारे पार्थ पवार बारामतीचे दादा म्हणून बारामतीकर पसंती देणार का? तुर्तास याही प्रश्नाचं उत्तर मनात धरून ठेवा. तोपर्यंत मी बारामतीच्या आणखी एका होऊ घातलेल्या चौथ्या दादाविषयी सांगायला सुरुवात करतो. जय पवार, शरद पवारांचे नातू अर्थात अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार. 2014च्या बारामती निवडणुकीपासून अजितदादांचा प्रचार सांभाळणारे आणि जनसंपर्कासोबतच पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उभरते युवा नेतृत्व म्हणजेच जय पवार. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणूक काळात आई सुनेत्रा पवार यांचा प्रचार करतेवेळी 2029 मध्ये मी बारामती विधानसभा निवडणूक लढवावी असं जनतेच्या मनात आहे, पण 2029ला सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवतील आणि त्या मुख्यमंत्री व्हाव्यात ही बारामतीकरांची इच्छा आहे असं मोठं वक्तव्य केलं आणि आपली राजकीय परिपक्वता दाखवून दिली. मला पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम सुरू ठेवायचंय असं म्हणत बारामतीतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबारही सुरू केला आणि आता तर पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेसाठी जय पवारांचं नाव चर्चेत आहे. राजकीय मुत्सद्देगिरीसोबतच वक्तृत्वाला नेतृत्वाची जोड लाभलेलं
जय पवार हे नेतृत्व बारामतीचे दादा म्हणून बारामतीकर पसंती देणार का? आता या दादाविषयीचं तुमचं उत्तर आणि आधीच्या 3 दादाविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मनात तुम्ही धरून ठेवली असतीलच, पण आता बिनधास्त उत्तर देऊन मोकळे व्हा. बारामतीचा पुढील दादा कोण? बारामतीत अजितदादांचा वारसदार कोण? पुतणे युगेंद्र पवार की रोहित पवार, किंवा मग मुलं पार्थ पवार की जय पवार, की बारामतीचे दादा हे अजितदादांच्या नावामागं लागलेलं बिरुद फक्त अजितदादांसाठीच कायम राहील? जसं शिवसेना प्रमुख हे बिरुद बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामागं लागलं ते कायमचंच, तसंच बारामतीचे दादा म्हणून अजितदादांच्या नावामागं लागलेलं हे बिरुद अजितदादांसाठीच कायम राहील. अजितदादांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.